Good morning, friends. Myself, Tujay sir, from Mechanical Engineering Department. Now, today we are discuss about the topic named as the constant quad method as a second year mechanical engineering subject named as a engineering metrology. Now, today's lecture we are study about the three type of the tooth thickness measuring instrument. Okay. Now, in this lecture we are study about three types of tooth thickness measuring instrument named as a constant quad method, second one as a base tangent method or base tangent comparator, and third one as a Parkinson's gear tester. The construction and working about the Parkinson's gear tester, constant quad method, and base tangent comparator are studied in this lecture. So, we are discuss about this topic in this lecture. In last lecture, we are also study the tooth thickness measuring instrument as a vernier caliper. Which type of vernier caliper? The gear tooth vernier caliper. Okay, these are the topics are studied in last lecture. In last lecture, we are study about the construction and working about the gear tooth vernier caliper. तर बघा, आपण जे मागचं लेक्चर घेतलं होतं, तर मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं, तर हे जे गिअर टूथ व्हर्नियर कॅलिपर जे आहे, जे टूथ थिकनेस, आपल्याला गिअरच्या टूथची थिकनेस जी आहे ती मेजरमेंट करण्याचे कोणकोणते इन्स्ट्रुमेंट आहेत, कोणकोणते इक्विपमेंट आहेत, आहे की नाही, तर त्याबाबत आपण जाणून घेतलं होतं, आहे की नाही. त्याचबरोबर आपण एक इक्विपमेंट जे आहे गिअर टूथ व्हर्नियर गिअर टूथ थिकनेस मेजरमेंट करण्याचं एक इन्स्ट्रुमेंट जे आहे कोणतं गिअर टूथ व्हर्नियर, तर तेही आपण काय केलं तर मागच्या लेक्चरला जाणून घेतलं होतं. आता आपण जे हे आजचं लेक्चर जे आहे, तर ह्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, तर जे गिअर टूथ थिकनेस मेजरमेंट करण्याचे जे इक्विपमेंट आहेत अजून, तर ते कोणकोणते आहेत, तर ते काय करणार आहोत आपण वन बाय वन जाणून घेणार आहोत. ओके, तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी बघायच्या आहे आपल्याला. तीन टाईपचे जे गिअर टूथ व्हर्नियर कॅलिपर जे आहे आपल्याला, तीन टाईपचे गिअर टूथ थिकनेस मेजरिंग इक्विपमेंट जे आहे, तर ते काय करणार आहे आपण या आजच्या लेक्चरला बघणार आहे. ओके, तर त्याच्यामध्ये फर्स्ट वन ॲज अ कॉन्स्टंट क्वाड मेथड, सेकंड वन ॲज अ बेस्ट टँजंट कंपॅरेटर, अँड थर्ड वन ॲज अ पार्किन्सन्स गिअर टेस्टर. दीज आर द थ्री टाईप्स ऑफ इक्विपमेंट फॉर द यूजिंग फॉर द gear tooth thickness measurement. These are the topics are studied in this lecture. Now, firstly, we are study about the constant quad method. What is the constant quad method? In the above method of the gear tooth thickness measurement, मग ही जी मेथड जी आहे तर ही कशासाठी यूज केली जाते, तर गिअर टूथ थिकनेस मेजरमेंट करण्यासाठी काय केली जाते, यूज केली जाते. तर कॉर्डल थिकनेस अँड कॉर्डल ॲडेंडम डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ टीथ. मग कॉर्डलची थिकनेस आहे की नाही, कॉर्डल आपण ज्याला म्हणतो, कॉर्डलची थिकनेस म्हणजे टीथची जी थिकनेस आहे ती कशावर डिपेंड करते, कॉर्डल थिकनेस अँड कॉर्डल ॲडेंडम. कॉर्डलची थिकनेस आणि कॉर्डलचे ॲडेंडम जे आहे ते कशावर डिपेंड करतं, तर तुमच्या नंबर ऑफ टीथ आहे की नाही, तुमच्या गिअरला किती नंबर ऑफ टीथ आहेत ते याच्यावर काय करतं ते डिपेंड करत असतं. फॉर मेजरिंग अ लार्ज नंबर ऑफ गिअर फॉर अ सेट इच हॅव डिफरंट नंबर ऑफ टीथ कॅन लीड टू सेपरेट कॅल्क्युलेशन. मग याच्यामध्ये काय केलं जातं, फॉर मेजरिंग अ लार्ज नंबर ऑफ गिअर आहे की नाही, बाय युझिंग द कॉन्स्टंट क्वाड मेथडचा यूज करून आपण काय करू शकतो, तर मेजरिंग द लार्ज नंबर ऑफ गिअर काय करू शकतो, मेजरमेंट करू शकतो. फॉर द सेट इच हॅव डिफरंट नंबर ऑफ टीथ कॅन लीड टू सेपरेट कॅल्क्युलेट. मग प्रत्येक डिफरंट नंबर ऑफ टीथ जी आहे कॅन लीड टू सेपरेट कॅल्क्युलेट आहे की नाही, आपण काय करू शकतो, सेपरेटली काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो बाय युझिंग द कॉन्स्टंट क्वाड मेथडचा यूज करून. दिस इज द टाईम कन्झ्युमिंग अँड डिफिकल्ट प्रोसेस. पण ही कशी आहे, तर टाईम कन्झ्युमिंग आहे, पण डिफिकल्ट काय आहे, तर प्रोसेस आहे की नाही. दिस डिसॲडव्हान्टेजेस विल बी टेकन केअर बाय कॉन्स्टंट क्वाड मेथड. मग हिचा तोटा काय आहे,
तर याची काय करावं लागते, तर टाईम टू टाईम काय करावं लागते, केअर घ्यावं लागते या इक्विपमेंटची, की जेणेकरून ते काय होईल, तर एक प्रकारचं काय होईल, त्याची केअर नाही घेतली तर त्याचा तो काय आहे, तोटा आहे, की त्याच्यामध्ये मेजरमेंट करताना आपल्याला काय होईल, तर त्याच्यामध्ये एरर फाइंड होतो आहे की नाही. कॉन्स्टंट कॉर्ड ऑफ गिअर इज मेजर्ड वेअर द टूथ फ्लँक टच टू द फ्लँक ऑफ रॅक. ही जी कॉन्स्टंट कॉर्ड गिअर मेजरमेंट जी इक्विपमेंट आहे, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, वेअर द टूथ फ्लँक टूथ द फ्लँक ऑफ रॅक, टूथची जी फ्लँक आहे आणि टूथ ऑफ फ्लँक ऑफ रॅक जे आहे, तर याला काय केलेलं असतं, ते कॉन्स्टंट कॉर्ड मेथड आपण चा यूज करून आपण काय करू शकतो, टच करून ते त्याचं मेजरमेंट एक प्रकारे करू शकतो. द पिच लाईन ऑफ रॅक इज अ टँजेन्शियल टू पिच सर्कल. आणि जो रॅक जो आहे की नाही, तर तो रॅक काय करू शकतो आपण, पिच लाईन ऑफ रॅक इज टँजंट टू पिच सर्कल आहे की नाही. तो जो रॅक जो आहे त्याला काय करू शकतो आपण, एक टँजंट जी आहे की नाही, तिकडून टच केलेली असते तुमची पिच लाईन जी आहे, तिथून एक प्रकारे काय होते, ती टँजंट काय होते तिथून, एक प्रकारे आपण काय करू शकतो, टँजंटनुसार काय करू शकतो, हा इक्विपमेंट जे आहे तर ते काय करू शकतो, तिथं लावून चेक करू शकतो आहे की नाही. ॲज वी नो द टूथ थिकनेस ऑफ द रॅक अलॉंग विथ लाईन इक्वल टू आर्क टू थिकनेस ऑफ गिअर राऊंड पिच सर्कल. मग ॲज वी नो द टूथ थिकनेस ऑफ रॅक अलॉंग द लाईन इज इक्वल टू आर्क टूथ थिकनेस ऑफ द गिअर राऊंड टू द पिच सर्कल. आणि हे जो रॅक जो आहे तो कशाला कनेक्ट असतो, तो तुमच्या पिच सर्कलच्या लाईनला काय केलेला असतो, तो कनेक्ट करून आपण काय करू शकतो, तर एक प्रकारे काय करू शकतो, त्याचं मेजरमेंट करू शकतो. द कॉर्ड इज अ कॉन्स्टंट ऑफ द पोझिशन इरेस्पेक्टिव्ह ऑफ द गिअर द सिस्टीम ऑफ द मेश विथ रॅक. आणि ही जी कॉर्ड जी आहे तर ती काय आहे, तर एक प्रकारे कॉन्स्टंट आहे, पण त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, फॉर द पोझिशन इन्स्पेक्शन ऑफ द गिअरची पोझिशन काय करू शकतो, इन्स्पेक्शन करू शकतो. त्याच्यामध्ये टीथ ज्या आहेत तर त्या काय करू शकतो, एक प्रकारे नंबर ऑफ टीथ म्हणजे 2-3 अशा नंबर ऑफ टीथ काय करू शकतो, एक खटी आपण काय करू शकतो, मेजरमेंट करू शकतो. द प्रिन्सिपल इज यूज फॉर द कॉन्स्टंट कॉर्ड मेथड ऑफ द टूथ थिकनेस मेजरमेंट. मग हे बेसिकली काय कशासाठी यूज केलं जातं, तर टूथ थिकनेस मेजरमेंट करण्यासाठी काय केलं जातं, बेसिकली यूज केलं जातं तुमचं कॉन्स्टंट कॉर्ड मेथड. Define as the cord joining this point an opposite face of the tooth which make constant with the matching teeth when the center line of the tooth line of the gear center. The constant cord measured where the tooth flank touch of the flank of the basic rack. आहे की नाही. त्याचे बेस्ट टँजंट कम्पॅरेटर जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रकारे कळून येईल त्याचं, की पुढं ते कसं यूज केलं जातं आहे की नाही. त्याची पुढं डायग्राम दिलेली आहे की नाही. तर कॉन्स्टंट कॉर्ड मेथड जी आहे तर ती कशासाठी यूज केली जाते, ते एक प्रकारे कॉन्स्टंट कॉर्ड मेजर्ड विथ द टूथ फ्लँक टचेस द फ्लँक ऑफ द बेसिक रॅक आहे की नाही. जी रॅक जी आहे तर ती काय केली जाते, टूथच्या फ्लँकला काय केली जाते, टच करून काय केलं जातं, एक प्रकारचं त्याचं मेजरमेंट जे आहे तर ते काय केलं जातं. The teeth of the rack are straight and inclined to the their center line of the pressure angle. मग ही जी टीथ ऑफ द रॅक जो आहे की नाही, रॅक जो आहे त्याची ती टीथला तो काय केला जातो, कनेक्ट केला जातो, असा कॉन्टॅक्ट केला जातो आणि स्ट्रेट अँड इन्क्लाइन ऑफ द सेंटर लाईन आहे की नाही. मग त्याच्यामध्ये तो जो रॅक जो आहे तो एकदम सेंट्रल लाईननी काय केला जातो, एकदम सेंट्रल लाईननी तो काय केला जातो, एक प्रकारचं प्रेशर देऊन तो काय करतो, त्या तिथला काय करतो, त्याच्यामध्ये टच करून ठेवलेला असतो आहे की नाही. द टूथ थिकनेस ऑफ द रॅक अलॉंग विथ द पिच लाईन इज इक्वल टू द आर्क टूथ थिकनेस द गिअर राऊंड ऑफ द पिच सर्कल. जसं की मी तुम्हाला सांगितलं की तो जो रॅक जो आहे की नाही, मुव्हेबल जॉज म्हणा किंवा रॅक म्हणा, तर ते काय केले जातात, तर तुमच्या पिच सर्कलला काय केले जातात, कनेक्ट केले जातात आहे की नाही. आणि त्याच्यापासून काय केलं जातं, पिच सर्कलपासून जी टँजंट जाते, पिच सर्कलला कनेक्टिंग जी टँजंट आहे त्या एकदम सेंट्रल लाईनला ते काय केलेलं असतात, एक प्रकारे टच केलेलं असतात आहे की नाही. अशा प्रकारची काय आहे, ही कॉन्स्टंट कॉर्ड मेथड आहे की नाही. हे बघा इथे तुम्हाला जी डायग्राम दिसते आहे त्याच्यामध्ये रॅक दिसतो आहे की नाही. तो रॅक काय केलेला आहे, तर तुमच्या जे टूथला काय केलेलं आहे, कनेक्ट केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला
पिच सर्कल दिसतोय आणि त्या पिच सर्कलला काय केलेली आहे, एक टँजंट दिलेली आहे. कोणती? डी आणि ई. काय आणि डी ई काय आहे? तर एक प्रकारची टँजंट आहे. आणि पिच सर्कल कोणतं आहे? दिसतोय ना तुम्हाला पिच सर्कल कोणता आहे? तर एफ जी जो आहे तर तो काय आहे, तुमचा पिच सर्कल आहे. पिच लाईन ऑफ द रॅक आहे की पिच लाईन कोणती आहे बघा, रॅकची. आणि गिअर टू फ्रॉम आणि रॅक पुढं दिसतोय तुम्हाला, आहे की नाही. तर अशा प्रकारची काय आहे, ते एक प्रकारची डायग्राम आहे. हे एक्सप्लेनेशन जे आहे ते तुम्हाला आता समजून जाणार, आहे की नाही. ॲडव्हान्टेजेस अबाउट द कॉन्स्टंट क्वाड मेथड. मग कॉन्स्टंट क्वाड मेथडचे ॲडव्हान्टेजेस काय आहे? फॉर ऑल नंबर ऑफ टीथ व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट क्वाड इज सेम. तर फायदे काय आहेत? तर बाय युझिंग द कॉन्स्टंट क्वाड मेथडचा यूज करून जर तुम्ही टूथची थिकनेस मेजरमेंट केली तर ऑल नंबर ऑफ टीथ व्हॅल्यू ऑफ द कॉन्स्टंट क्वाड इज सेम. ही व्हॅल्यू जी आहे तुमच्या टूथ थिकनेसची तर ती कशी असणार आहे, तर सेम असते, आहे की नाही. ॲडव्हान्टेजेस त्याचा फायदा आहे. इट रिजिडली लीड्स इटसेल्फ टू द फॉर्म ऑफ द कम्पॅरेटर विच मोर सेन्सिटिव्ह दॅन द गिअर टूथ वर्नियर. मग हे कसं आहे, तर मोर सेन्सिटिव्ह आहे. कशापेक्षा? तर त्याचे गिअर टूथ वर्नियर कॅलिपर जे आहे तर त्याच्यापेक्षा कसं आहे, मोर सेन्सिटिव्ह आहे की नाही. हा एक त्याचा फायदा आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत बेस्ट टँजंट मेथड. आता ही जी बेस्ट टँजंट मेथड जी आहे की नाही, ही सुद्धा काय केली जाते. द पर्पज ऑफ द टँजंट टेस्टर इज डिटरमाइंड बाय द मीन व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएशन बाय द बेस्ट टँजंट लेंथ. इट इज मेजर्ड बिटवीन द टू पॅरलल मेजरिंग सरफेस tangential to unlike geared teeth plank. तर एक प्रकारे ही जी बेस्ट टँजंट मेथड जी आहे तर तिचा पर्पज काय आहे, तर टँजंट टेस्टर इज डिटरमाइंड बाय द मीन व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएशन ऑफ द बेस्ट टँजंट लेंथ. जी बेस्ट टँजंट लेंथ जी आहे तिचं काय करायचं काम करते, एक प्रकारे मीन व्हॅल्यू और व्हेरिएशन ऑफ द बेस्ट टँजंट लेंथ, आहे की नाही. जी टँजंट जी आहे तुमच्या बेस सर्कलला जी टँजंट ड्रॉ केलेली असेल किंवा बेस सर्कलची जी टँजंट आहे त्याच्यामधलं काय करायचं काम करते, एक प्रकारची मीन व्हॅल्यू आणि व्हॅरिएशन ऑफ द बेस्ट टँजंट लेंथ. जी बेस्ट टँजंट लेंथ जी आहे तर तिचं जे व्हॅरिएशन होतं आहे तर ते मेजरमेंट करायचं काम करू करतात. ही बेस्ट टँजंट मेथड थ्रू काय करू शकतो, आपण करू शकतो, आहे की नाही. टू पॅरलल मेजरिंग सरफेस टँजन्शियल टू अनलाइक गिअर टिथ फ्लँक. In this method, a particular convenient span of the teeth is measured with the help of the tangent comparator. The particular convenient span, आहे की नाही, जो पर्टिक्युलर कॉन्व्हिनियन्स स्पॅम जो आहे तुमच्या टीथचा, मग त्याच्यामध्ये स्पॅम जो आहे तर त्या स्पॅममध्ये 3 टीथ किंवा 4 टीथ असतील किंवा 2 टीथ असतील, तर त्याचा जो कॉन्व्हिनियन्स स्पॅम जो आहे तर तो काय करू शकते, बाय युझिंग द टँजंट कम्पेरेटरचा यूज करून आपण काय करू शकतो, मेजरमेंट करू शकतो. स्पॅम ऑफ द टीथ इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ द टँजंट कम्पॅरेटर, आहे की नाही. बाय युझिंग द टँजंट कम्पॅरेटरचा यूज करून आपण काय करू शकतो, तर एक प्रकारे तो स्पॅम जो आहे स्पॅन ऑफ टीथ म्हणजे त्याच्यामध्ये मग 2 टीथ असतील किंवा 3 टीथ असतील त्याचं एक प्रकारे काय करू शकतो, एक प्रकारचा स्पॅन जो आहे टीथमधला तो काय करू शकतो, मेजरमेंट करू शकतो विथ द हेल्प ऑफ टँजंट कम्पॅरेटर ऑर बेस्ट टँजंट मेथडचा यूज करून. द पर्पज ऑफ टँजंट टेस्टर इज टू डिटरमाइन द मीन व्हॅल्यू अँड व्हेरिएशन ऑफ द बेस्ट टँजंट लेंथ. इट इज मेजर्ड बिटवीन द टू पॅरलल मेजरिंग सरफेस टँजन्शियल टू अनलाइक गिअर टीथ फ्लँक. तर मेन पर्पज काय आहे तुमच्या बेस्ट टँजंट मेथडचा, टू डिटरमाइन द मीन व्हॅल्यू अँड व्हॅरिएशन ऑफ द बेस्ट टँजंट लेंथ. ती काय करायचं काम करते, तर डिटरमाइन करायचं काम करते. काय, तर मीन व्हॅल्यू, आहे की नाही. पण कोणती, तर व्हॅरिएशन ऑफ द बेस्ट टँजंट लेंथ. टँजंट लेंथमधली बेस सर्कलच्या टँजंट लेंथमध्ये मग बेस सर्कलमध्ये किती टीथ आहेत आणि त्याला जी टँजंट आहे तर त्या टँजंटमधलं एक प्रकारचं व्हेरिएशन जे आहे, मग ते 2 टीथ असतील किंवा 4 टीथ असतील किंवा 3 टीथ असतील, आहे की नाही. तर त्या टीथमधलं जे मीन व्हॅल्यू जी आहे किंवा व्हॅरिएशन ऑफ द व्हॅरिएशन जे आहे तर ते त्या टँजंट लेंथमधलं जे व्हॅरिएशन आहे तर ते मेजरमेंट करायचं काम कोण करते, तर ही बेस्ट टँजंट मेथडचा यूज करून आपण करू शकतो. इट इज मेजर्ड बिटवीन द टू पॅरलल मेजरिंग सरफेस tangential to unlike gear teeth flank. In this method, a particular convenient span of teeth is measured with the help of the tangent comparator. मग बाय युझिंग टँजंट कम्पॅरेटरचा यूज करून आपण काय करू शकतो,
पर्टिक्युलर कॉन्व्हिनियंट स्पॅन जो आहे तुमच्या टीथमधला, तो काय करू शकतो आपण, तर मेजरमेंट करू शकतो बाय युजिंग द बेस टँजंट मेथडचा यूज करून, आहे की नाही. तर अशा प्रकारे काय आहे, ही बेस टँजंट मेथड आहे की नाही. समजलं. द लिमिटेशन ऑफ द गिअर टूथ व्हर्नियर कॅलिपर कॅन बी ओव्हरकम बाय मेजरिंग द स्पॅन ऑफ द कॉन्व्हिनियंट नंबर ऑफ द टीथ विथ द रिव्ह्यू कॅलिपर. मग एक प्रकारचं काय आहे त्याच्यामध्ये, पुढे जी डायग्राम तुम्हाला दिसणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते समजून येईल, आहे की नाही. द ॲन्युअल ऑफ द कम्पॅरेटर आर फर्स्ट सेट ऑफ द बेस्ट टँजंट लेंथ विथ द हेल्प ऑफ द स्लिप गेजेस, आहे की नाही. तर एक प्रकारचं काय केलेलं असतं, इन दिस मेथड द स्पॅन ऑफ द कॉन्व्हिनियंट नंबर ऑफ द टीथ इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ द डेव्हिड ब्राऊन टँजंट कम्पॅरेटर व मायक्रोमीटर विथ द फ्लेंज ॲन्व्हिल. मग मुवेबल जॉज जे आहेत किंवा ॲन्व्हिल जे आहे तर त्याचा यूज करून काय केलेलं असतं, हे तुम्ही नाही काही डायग्राम बघा, आहे की नाही. हे बघा इथं तुम्हाला दिसते आहे बघा, मुव्हिंग ॲन्व्हिल तुम्हाला दिसतं आहे की नाही. तर त्या मुव्हिंग ॲन्व्हिलमध्ये एक मुव्हिंग ॲन्व्हिल आहे आणि एक काय आहे, तर फिक्स ॲन्व्हिल आहे की नाही. लॉकिंग रिंग तुम्हाला दिसते आहे की नाही. तर ह्याच्यामध्ये बघा पीच सर्कल तुम्हाला दिसतं आहे आणि एक टँजंट टू बेस सर्कल, आहे की नाही. बेस सर्कलची टँजंट तुम्हाला दिसते आहे. बेस सर्कलपासून काय केलेले आहे, एक टँजंट काय केलेली आहे, ड्रॉ केलेली आहे. आणि त्या जे ॲन्व्हिल जे आहेत किंवा मुवेबल जॉज जे आहे तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, त्या टीथ ज्या आहेत त्या काय केलेल्या आहे, होल्ड केलेल्या आहे बाय युजिंग द लॉकिंग रिंग थ्रू, आहे की नाही. फिक्स्ड ॲन्व्हिल एक आहे आणि मुव्हिंग ॲन्व्हिल जे आहे की नाही. आणि एक प्रकारे काय केलेलं आहे, लिमिटेड मुवमेंट मायक्रोमीटर जे आहे तुम्हाला दिसतं आहे बघा. तर अशा प्रकारचं काय आहे, तर एक प्रकारचे टँजंट जे आहे की नाही, टँजंट टू बेस सर्कल, आहे की नाही. तर त्याचा यूज करून आपण काय करू शकतो, हे टीथचं काय करू शकतो, मेजरमेंट करू शकतो बाय युजिंग द फ्लॅंक मायक्रोमीटर, आहे की नाही. तर अशा प्रकारचं काय आहे, तर हे तुमचं काय आहे, ते एक प्रकारे कन्स्ट्रक्शन वर्किंग अबाउट द बेस्ट टँजंट कंपॅरेटर, आहे की नाही. द ॲडव्हान्टेजेस अबाउट द बेस्ट टँजंट कंपॅरेटर, इट डिपेंड्स ऑन ओनली वन वर्नियर रिडिंग लाईक अ गिअर टू वर्नियर कॅलिपर वेन वी रिक्वायर्ड 2 रिडिंग्स. मग हे कशावर डिपेंड करतं, तर तुमच्या वर्नियर रिडिंगवर डिपेंड करतं, आहे की नाही. लाईक अ गिअर टूथ वर्नियर कॅलिपर ॲज हे कशासारखं आहे, तर गिअर टूथ वर्नियर कॅलिपरसारखं आहे. विथ रिक्वायर्ड 2 रिडिंग, याला काय लागतं आहे, तर 2 रिडिंग तुम्हाला इथं भेटल्या जातात, आहे की नाही. दिस मेथड व्हॅल्यू ऑफ द बेस्ट टँजंट लेंथ इज लेस दॅन compared with the calculated value. The difference between the calculated value and measured value give the error of the tooth thickness. तर बाय युजिंग द टूथ थिकनेस, आहे की नाही, तुम्ही काय करू शकता, तर बाय युजिंग द बेस्ट टँजंट मेथडचा यूज करून काय करू शकता, टूथची थिकनेस काय करू शकता, मेजरमेंट करू शकता. पण ती कशी, द मेजरमेंट व्हॅल्यू ऑफ द बेस्ट टँजंट लेंथचा यूज करून, आहे की नाही. बाय युजिंग द बेस्ट टँजंट लेंथचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तर त्याची टूथची थिकनेस काय करू शकता, मेजरमेंट करू शकता, आहे की नाही. इज लेस दॅन कम्पेअर्ड विथ द कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू. द डिफरन्स बिटवीन द कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू गिवन बाय एरर इन द टूथ थिकनेस. मग याच्यामध्ये काय होतं आहे, तर 2 व्हॅल्यू तुम्हाला भेटत आहेत, तर मग त्याच्यामधला जो डिफरन्स आहे कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यूमधला, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय होईल, एक प्रकारे एररही काय होऊ शकतो, फाइंड आउट होऊ शकतो. The number of teeth over which measured is to made of the particular gear is selected from the gear handbook. मग तुम्ही काय करू शकता, द नंबर ऑफ टीथ ओव्हर विच मेजर्ड इज टू बी मेड ऑफ पर्टिक्युलर गिअर इज सिलेक्टेड फ्रॉम अ गिअर हँडबुक, आहे की नाही. आणि बाय युजिंग द बेस्ट टँजंट मेथडचा यूज करून तुम्ही काय करू शकता, पर्टिक्युलर गिअरची टूथ जी आहे त्याचं सिलेक्शन करून तुम्ही काय करू शकता, त्याची एक पर्टिक्युलरली काय करू शकता, त्याचं मेजरमेंट करू शकता. तर अशा प्रकारची काय आहे, ही गिअर टूथ वर्नियर आपलं बाय काय आहे, तर बेस्ट टँजंट कंपॅरेटर मेथड आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत पार्किन्सन्स गिअर टेस्टर. आता हे जे पार्किन्सन गिअर टेस्टर आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला ही जी डायग्राम दिसते आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात मी काय करतो, एक प्रकारे त्याचं प्रिन्सिपल कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग मी ह्या डायग्राममध्येच सांगतो, आहे की नाही. याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे मुवेबल कॅरेज दिसतं आहे, कॅलिब्रेटेड स्प्रिंग तुम्हाला दिसते आहे,
मास्टर गिअर व्हील दिसतो आहे, फिक्स्ड कॅरेज दिसतं आहे. फिक्स्ड कॅरेजला काय केलेलं आहे, मास्टर गिअर काय केलेलं आहे, अटॅच केलेलं आहे. आणि गिअर व्हील अंडर टेस्ट. आणि गिअर व्हील अंडर टेस्टमध्ये जे मुवेबल कॅरेज जे आहे, तर मुवेबल कॅरेजला जो गिअर जो आहे तो तो काय करायचा आहे, आपल्याला टेस्टिंग करायचा आहे. मग तो टेस्टिंग कशाशी करायचा आहे, तुमच्या मास्टर गिअर व्हीलशी काय करायचा आहे, तो टेस्ट करायचा आहे की नाही. आणि त्याच्यामध्ये जे व्हॅरिएशन येतं आहे, तर बाय युझिंग मेकॅनिकल डायल इंडिकेटरवर ते काय केलं जातं आहे, दाखवलं जातं आहे की नाही. तर बाय युझिंग द पार्किन्सन गिअर टेस्टरचा यूज करून तुम्ही काय करू शकता, त्याचं एक प्रकारे काय करू शकता, टेस्टिंग करू शकता. म्हणजे जे गिअर व्हील अंडर टेस्ट जो आहे, तर तो काय आहे, ते तो गिअर जो आहे तो काय करायचा आहे आपल्याला, तर मेजरमेंट करायचं आहे की नाही. त्याचं टेस्टिंग करायचं आहे. कशाची, तर मास्टर गिअरची टेस्टिंग करायचं आहे. मग फिक्स कॅरेजला काय केलेलं आहे, तुमचं मास्टर गिअर काय केलेलं आहे, अटॅच केलेलं आहे. आणि मुव्हेबल कॅरेजवर काय केलेलं आहे, तुमचा टेस्टिंग गिअर जो आहे तर तो काय केलेला आहे, अटॅच केलेला आहे. आणि जे मुव्हेबल कॅरेज जे आहे त्याच्या बेसला काय केलेलं आहे, बेसचा जो मुव्हेबल कॅरेज जे आहे तर त्याला काय केलेलं आहे, एक मेकॅनिकल डायल इंडिकेटर काय केलेलं आहे, फिक्स केलेलं आहे. त्याच्यावरती काय करतं, व्हॅरिएशन दाखवायचं काम करत असतं आहे की नाही. तर अशा प्रकारचं काय आहे, हे पार्किन्सन गिअर टेस्टर आहे. तर पार्किन्सन गिअर टेस्टर जे आहे, गिअर रोलिंग टेस्टर, त्याला आपण काय म्हणतो, तर एक प्रकारे गिअर रोलिंग टेस्टर आपण त्याला म्हणतो आहे की नाही. तर त्याचं कन्स्ट्रक्शन, प्रिन्सिपल कन्स्ट्रक्शन वर्किंग जे आहे तर ते आपण काय करू, आता बघू. तर पुढं कन्स्ट्रक्शन वर्किंग दिलेलं आहे, पण आपण आता ही डायग्राम समोर ठेवून काय करणार आहोत, त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग जे आहे तर ते काय करणार आहोत, जाणून घेणार आहोत आहे की नाही. इन्स्टेड ऑफ मेजरिंग इंडिव्हिज्युअल एरर ऑफ गिअर, कंपोजिट एरर आर चेक तर बाय युझिंग द पार्किन्सन गिअर टेस्टर आहे की नाही. पार्किन्सन गिअर टेस्टरचा यूज करून आपण काय करू शकतो, तर इंडिव्हिज्युअल एरर ऑफ द गिअर आहे की नाही, जो एरर आहे तुमच्या गिअरमध्ये तर तो काय करू शकतो, चेक करू शकतो बाय युझिंग द पार्किन्सन गिअर टेस्टरचा यूज करून. द कंपोजिट एरर इंडिकेट द कॉम्बिनेशन ऑफ एरर इन अ गिअर. The principle about the Parkinson gear tester, the gear to be tested in roll in mesh with the master gear, and error will be indicated by the dial gauge or reading unit. मग त्याचं प्रिन्सिपल काय आहे, जो तुमचा गिअर व्हील जो आहे अंडर टेस्ट आहे का नाही, तो कशाची काय केलेला आहे, रोल केला जातो आहे. कशाची, तर तुमच्या मास्टर गिअरशी काय केला जातो आहे, रोल केला जातो आहे. आणि त्याच्यामध्ये जो एरर फाइंड होत होतो आहे तर तो कशावर इंडिकेट केला जातो आहे, तर बाय युझिंग द डायल गेज आहे की नाही. मेकॅनिकल डायल गेज इंडिकेटर जो आहे त्याच्यावर तो काय केला जातो आहे, रेकॉर्डिंग केला जातो आहे की नाही. ॲज अ रेकॉर्डिंग युनिट आहे ते, त्याच्यावर तो काय केला जातो आहे, रेकॉर्ड केला जातो आहे की नाही. तर अशा प्रकारचं हे काय आहे, पार्किन्सन गिअर टेस्टरचं प्रिन्सिपल आहे. तर त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, त्याचं कन्स्ट्रक्शन जाणून घेणार आहोत. वन फिक्स स्पिंडल अँड अदर मुव्हेबल स्पिंडल इज माउंटेड ऑन द फ्लॅट बेस. जे फ्लॅट बेस जो आहे तर त्याच्यावर काय केलेलं आहे, वन फिक्स स्पिंडल आहे की नाही. एक फिक्स स्पिंडल म्हणजे फिक्स कॅरेज जे आहे तर ते काय केलेलं आहे, माउंट केलेलं आहे. आणि अदर मुव्हेबल स्पिंडल म्हणजे मुव्हेबल कॅरेज काय केलेलं आहे, त्याच्यावर माउंट केलेलं आहे फ्लॅट बेसवर आहे. द मुव्हेबल स्पिंडल मूव्ह अलॉंग विथ द बेस बाय रोलिंग ॲक्शन. जे मुव्हेबल स्पिंडल जे आहे म्हणजे मुव्हेबल कॅरेज जे आहे ते काय करायचं काम करतं आहे, अलॉंग विथ द बेस ऑफ रोलिंग ॲक्शन. जी रोलिंग ॲक्शन जी आहे तुमच्या गिअरची आहे की नाही, तर मेन बेस प्लेट ॲज शोन इन फिगर तुम्हाला जी दिसते आहे तिची जी रोलिंग ॲक्शन जी आहे तर त्याच्यामध्ये जे रोलिंग ॲक्शन होतं आहे त्याच्यामध्ये जे व्हॅरिएशन होते ते एक प्रकारे तुमच्या मेकॅनिकल डायल इंडिकेटरवर दाखवायचं काम कोण करतं आहे, बाय युझिंग डायल इंडिकेटर करतो आहे. तर मास्टर गिअर इज माउंटेड ऑन द फिक्स कॅरेज ठीक आहे नाही. जो मास्टर गिअर जो आहे तो कशावर माउंट केलेला आहे, तुमच्या फिक्स कॅरेजवर काय केलेला आहे, तो माउंट केलेला आहे की नाही. व्हेअर ॲज अ गिअर टू बी टेस्टेड इज टू बी माउंटेड ऑन द मुव्हेबल स्पिंडल. आणि गिअर जो आहे, जो टेस्टिंग गिअर जो आहे तो कशावर माउंट केलेला आहे, तर मुव्हेबल कॅरेज जे आहे तर त्याच्यावर तो काय केलेला आहे, माउंट केलेला आहे. अ डायल गेज इज सेट टू नोट एरर ॲज शोन इन फिगर आहे की नाही. आणि डायल इंडिकेटर जे आहे ते काय केलेलं आहे, एक प्रकारे सेट करून ठेवलेलं आहे की जेणेकरून तो काय करायचं काम करतो आहे, तर नोट करायचं काम करतो आहे. काय तर एरर जे येत आहेत त्याच्यामध्ये तर ते काय करायचं काम करतो आहे, नोट करून ठेवायचं काम करतो आहे.
वेअर पॉइंटर टचेस टू फ्लोटिंग बॉडी. आणि जे डायल गेज इंडिकेटर जो आहे त्याचा पॉइंटर जो आहे तो कशाशी टच केलेला आहे, तर मुव्हेबल फ्लोटिंग बॉडी जी आहे म्हणजे मुव्हेबल कॅरेज जे आहे त्याच्याशी तो काय केलेला आहे, टच करून ठेवलेला आहे की नाही. तर वर्किंग अँड प्रोसिजर अबाउट द पार्किन्सन गिअर टेस्टर. मग त्याचं वर्किंग अँड प्रोसिजर काय आहे, वेन मास्टर गिअर इज रोटेटेड स्लोली. आता वर्किंग लक्षात घ्या. मास्टर गिअर जो आहे तो काय केला आहे, रोटेट केला आहे. कसे स्लोली तो काय केला आहे, रोटेट केला आहे. अ गिअर टू बी टेस्टेड विल ऑल्सो गेट रोटेट मुव्हेबल बिकॉज दे आर मेशिंग. आणि जो गिअर व्हील अंडर टेस्ट जो आहे तो मास्टर गिअरची काय केलेला आहे, मेशिंग करून ठेवलेला आहे. ज्यावेळेस मास्टर गिअर जो आहे तो स्लोली आपण काय करतोय, रोटेट करतोय, त्यावेळेस काय होतंय, तर तुमचा जो टेस्टेड गिअर जो आहे तर तो सुद्धा काय होतोय, गेट रोटेट मुवमेंट बिकॉज दे आर मेशिंग आहे की नाही. तोही काय होतोय, रोटेट होतोय. का होतोय रोटेट, की जेणेकरून तो काय केलेला आहे, तर मास्टर गिअरशी मेशिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे तो काय होणार, ऑब्विसली रोटेट होणार आहे की नाही. एरर इन द मॅन्युफॅक्चरिंग गिअर कॉज बाय द गिअर टू मूव्ह अवे फ्रॉम द सेंट्रल लाईन ऑफ द स्पिंडल. मग त्याच्यामध्ये जर एरर असेल तुमच्या कशामध्ये, तर जो टेस्टिंग गिअर जो आहे त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग जर एरर येत असेल, त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग एरर जर त्याच्यामध्ये आलेला असेल तर काय होईल, तो काय होईल, मूव्ह अवे फ्रॉम द सेंट्रल लाईन ऑफ द स्पिंडल. तो काय होईल, मूव्ह अवे म्हणजे तो काय होईल, सेंट्रल लाईन जी आहे तुमच्या मुव्हेबल कॅरेजची जी सेंट्रल लाईन, डॉटेड सेंट्रल लाईन जी आहे तर त्याच्यापासून काय होईल, लेफ्ट साईडला तो काय होईल, मूव्ह होईल आहे का. तुमचं कॅरेज काय होईल, लेफ्ट साईडला मूव्ह होईल. म्हणजे एक प्रकारचं काय होईल, तर ते एक प्रकारचे स्पिंडल जो आहे तर तो काय होईल, थोडा मूव्ह होईल आहे का नाही, कॅलिब्रेटेड स्प्रिंग थ्रू. ते काय आहे, एक प्रकारचं टेन्शन त्याच्यामध्ये असणारच आहे. पण तो काय होईल, जे टेस्टेड गिअर जो आहे त्याच्यामध्ये जर एरर असेल तर तो काय होईल, लेफ्ट साईडला मूव्ह होईल आहे का नाही. वेन गिअर ऑन टेस्ट मूव्ह द फ्लोटिंग बॉडी ऑल्सो मूव्ह. मग ज्यावेळेस तुमच्या गिअरमध्ये जर मॅन्युफॅक्चरिंग एरर असेल तर त्यावेळेस तो काय होईल, मूव्ह होईल. तर त्यावेळेस तुमची फ्लोटिंग बॉडीसुद्धा काय होईल, मूव्ह होईल आहे की नाही, ऑल्सो मूव्ह बाय सेम डिस्टन्स आहे की नाही. सेम डिस्टन्सने तो ती काय होईल, फ्लोटिंग बॉडी मूव्ह होईल आहे की नाही. बिकॉज ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ द फ्लोटिंग बॉडी डायल गेज गिव्ह डिस्प्लेसमेंट. आणि ही जी त्याची जी बॉडी मूव्ह होते तर त्याचं एक प्रकारचं डिस्प्लेसमेंट जे आहे, तुमच्या फ्लोटिंग बॉडीचं जे डिस्प्लेसमेंट आहे किंवा मुव्हेबल कॅरेजचं जे डिस्प्लेसमेंट आहे तर ते काय केलं जाईल, डायल गेजवर काय केलं केलं जाईल, ते डिस्प्लेसमेंट जे आहे तर ते काय केलं जाईल, रेकॉर्डिंग केलं जाईल आहे की नाही. द व्हॅरिएशन ऑफ द रिडिंग कॅन बी ऑब्झर्व अँड प्लॉटेड ऑफ द ग्राफिकल फॉर्मॅट आहे की नाही. मग ते काय केलं जाईल, एक प्रकारचं ग्राफिकल फॉर्मॅट जो आहे तर त्याचं काय केलं जाईल, ड्रॉ केलं जाईल. तर अशा प्रकारचं काय आहे, ते एक प्रकारे त्याचं कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग आहे तुमच्या पार्किन्सन गिअर टेस्टरचं. ओके, समजलं तुम्हाला वर्किंग. तर तुम्हाला थोडक्यात जर वर्किंग सांगायचं झालं तर टू कॅरेज आर वन फिक्स अँड अदर मुव्हेबल आर माउंटेड ऑन द बेस आहे की नाही. दोन कॅरेज जे आहे तर ते काय केलेले आहेत, माउंटेड ऑन द बेसवर काय केलेले आहेत, ते माउंट केलेले आहेत आहे की नाही. द मुव्हेबल कॅरेज इज स्प्रिंग लोडेड टुवर्ड द फिक्स कॅरेज. आणि मुव्हेबल कॅरेज जे आहे तर त्याला काय केलेली, एक स्प्रिंग अटॅच केलेली आहे, लोडेड टुवर्ड द फिक्स कॅरेज आहे की नाही. फिक्स कॅरेजला आणि मुव्हेबल कॅरेजला मध्ये काय केलेली, एक स्प्रिंग अटॅच केलेली आहे. टू स्पिंडल आर माउंटेड इन अ पॅरलल प्लेन ऑन इच कॅरेज. आणि दोन स्पिंडल काय केलेले त्या एक प्रकारे कॅरेजवर काय केलेले, माउंट केलेले आहे. थोडक्यात सांगतोय मी. अँड आर मेड ऑफ द सूट ऑफ द बोर ऑफ द गिअर व्हील. आणि त्याच्यावर काय केलेले, दोन गिअर काय केलेले, बसवलेले आहे. जे फिक्स कॅरेज जे आहे तर त्याच्यावर काय केलेलं आहे, मास्टर गिअर काय केलेलं आहे, फिक्स केलेलं आहे. आणि जे मुव्हेबल कॅरेज जे आहे तर त्याच्यावर गिअर टेस्टिंग, जो गिअर आपल्याला टेस्ट करायचा तो काय केलेला, फिक्स केलेला आहे. द डायल गेज इज माउंटेड, द डायल गेज इज मेड ऑफ द रेस्ट अगेन्स्ट द मुव्हेबल कॅरेज. आणि डायल गेज काय केलेलं आहे, रेस्ट केलेलं आहे त्याच्यावर. पुढं मुव्हेबल कॅरेजच्या साईडला काय केलेलं आहे, रेस्ट केलेला आहे. त्याचा टच पॉइंटर जो आहे तो मुव्हेबल कॅरेजला काय केलेला आहे, अटॅच केलेला आहे. द टू गिअर ऑफ द मेश आर देन रोटेट अँड व्हॅरिएशन ऑफ द डायल गेज रिडिंग आर ऑब्झर्व. आणि ती काय केलं, ज्यावेळेस नाही का तुमचा मास्टर गिअर काय केला, स्लोली रोटेट केला तर त्यावेळेस काय होतं, तुमचा जो टेस्टिंग गिअर आहे तर त्याच्याशी मेश असल्यामुळे तो काय होतं, रोटेट होतो. आणि त्याच्यामधलं जे व्हॅरिएशन जे आहे की नाही, मॅन्युफॅक्चरिंग गिअर जर त्याच्यामध्ये आलेलं असेल तर ते व्हॅरिएशन जे आहे तो तुमचा डायल गेज इंडिकेटर काय, मेकॅनिकल डायल गेज इंडिकेटर काय करायचं काम करतो,
रेकॉर्ड करायचं काम करतो. अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन वर्किंग जे आहे ते कशाचं आहे तुमच्या, ते एक प्रकारचे पार्किन्सन गिअर टेस्टरचं आहे. ओके, आय होप सो की तुम्हाला हे जे 3 टाईपचे आपण मेजरिंग इक्विपमेंट जे आहे तर ते आपण स्टडी केले, हे तुम्हाला चांगले बऱ्यापैकी समजले असतील अशी आशा करतो. आणि ठीक आहे, थांबवतो. ओके.